हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट मध्ये एकूण 4 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, लक्षात घ्या. तर आजही आपण त्याच्या पुढच्या काही प्रॉपर्टीज बघणार आहोत. तर बघा, तुम्हाला आठवतात का ते चारही प्रॉपर्टीज? पहिली प्रॉपर्टी काय होती? व्हॉट इज द फर्स्ट प्रॉपर्टी? द फर्स्ट प्रॉपर्टी इज if we interchange all the rows and columns of a determinant then value remains unchanged. म्हणजेच काय बघा, जर दिलेल्या डिटर्मिनंटचे सर्व रो आणि कॉलम जर तुम्ही इंटरचेंज केला तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू बदलत नाहीये, बरोबर ना. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आपण काय बघितली बघा, जर दिलेल्या डिटर्मिनंट मधले कोणतेही 2 रो किंवा फक्त 2च कॉलम जर तुम्ही इंटरचेंज केला तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय ते बदलते म्हणजेच काय, त्या व्हॅल्यूचं काय फक्त साइन बदलतं, लक्षात घ्या. म्हणजेच काय, व्हेन वी इंटरचेंज एनी 2 रोज और कॉलम्स ऑफ एनी डिटर्मिनंट देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट चेंजेस इन इट्स साइन, बरोबर. त्याच्यानंतर आपण जी थर्ड प्रॉपर्टी बघितलेली आहे बघा, काय थर्ड प्रॉपर्टी, जर डिटर्मिनंट मध्ये कोणतेही 2 रो किंवा कोणतेही 2 कॉलम जर आयडेंटिकल असतील किंवा सेम असतील तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते. म्हणजेच काय, इफ गिवन डिटर्मिनंट कंटेन्स ऍटलीस्ट 2 रोज और 2 कॉलम्स आयडेंटिकल देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0, बरोबर. आणि त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं, जर एखाद्या डिटर्मिनंट मधले एखाद्या रोचे किंवा एखाद्या कॉलमचे सर्वच एलिमेंट्स जर 0 असतील तरी सुद्धा त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते? 0 येते. म्हणजेच इफ अ डिटर्मिनंट कंटेन्स ऑल द एलिमेंट्स ऑफ एनी रो और कॉलम 0 देन व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट इज 0, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर आपण जी चौथी प्रॉपर्टी बघितलेली आहे ती फोर्थ प्रॉपर्टी काय आहे बघा. इन दॅट फोर्थ प्रॉपर्टी वी सी दॅट इफ अ डिटर्मिनंट any row or column is multiplied by any non-zero constant then value of new determinant is that constant times value of the original determinant. म्हणजे काय, समजा एखाद्या डिटर्मिनंट मधल्या रोच्या एलिमेंट्सला किंवा एखाद्या कॉलमच्या सर्व एलिमेंट्सला एखाद्या नॉन झिरो कॉन्स्टंटनी जर मल्टिप्लाय केलं तर त्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केल्यानंतर जो डिटर्मिनंट येणार आहे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंटच्या के टाइम्स म्हणजे तो कॉन्स्टंट टाइम्स येणार आहे, बरोबर. तर या 4 प्रॉपर्टीज आपण बघितलेल्या आहेत. तर आज त्याच्या पुढच्या प्रॉपर्टीज कडे जाऊया. प्रॉपर्टी नंबर 5. तर बघा काय आहे फिफ्थ प्रॉपर्टी. फिफ्थ प्रॉपर्टी बघा, व्यवस्थित लक्ष द्या. जर एखाद्या डिटर्मिनंट मधील रोचे सगळे एलिमेंट्स किंवा एखाद्या डिटर्मिनंट मधील कॉलमचे सगळे एलिमेंट्स हे 2 कॉन्स्टंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस करता येत असतील तर लक्षात घ्या, तो जो डिटर्मिनंट आहे तो डिटर्मिनंट आपण 2 डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये पण काय करू शकतोय? कन्वर्ट करू शकतोय. आता ही प्रॉपर्टी व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. इफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो or all elements of any column can be expressed as sum of 2 numbers or 2 elements then that determinant can be expressed as sum of 2 determinants. बघा प्रॉपर्टी लक्षात आलेली आहे काय? मी काय सांगतोय, जर डिटर्मिनंट मधील कुठलाही एखादा रो किंवा कुठल्याही एखाद्या कॉलमचे सर्व एलिमेंट्स जर 2 कॉन्स्टंटच्या समच्या फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करता येत असतील तर आपण तो डिटर्मिनंट हा त्या 2 डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये काय करू शकतोय? कन्वर्ट करू शकतोय. तर बघा मग ही प्रॉपर्टी काय सांगते, दॅट इज, मी तर लिहितो डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहे. बघा हा एक डिटर्मिनंट आहे x1 प्लस y1, x2 प्लस y2, x3 प्लस y3, त्याच्यानंतर ए बी सी, नंतर डी ई एफ. दिस इज द गिवन डिटर्मिनंट, बरोबर ना. आता या डिटर्मिनंट मध्ये जर तुम्ही बघितला तर पहिल्या रोचा विचार केला तर या पहिल्या रो मध्ये बघा x1 प्लस y1 2 एलिमेंट्स आहेत, त्यांची सम आहे. x2 प्लस y2 2 एलिमेंटची सम आहे.
x3 प्लस y3 इथं सुद्धा दोन एलिमेंटची सम आहे, बरोबर ना. मग हा डिटर्मिनंट आपण दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय. म्हणजे x2 x3 त्याच्यानंतर a b c नंतर d e f आणि प्लस पुढे काय येणार आहे बघा, यस y1 y2 y3 आणि परत a b c d e f. लक्षात घ्या, ही आहे फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे तर काय झालं, जर पहिला रो व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल इथं फर्स्ट रो मध्ये काय बघा, प्रत्येक एलिमेंट हा कुठल्या तरी दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये आहे, बरोबर ना. मग इथं फर्स्ट रो मधला प्रत्येक एलिमेंट जर दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असेल तर आपण हा एकच डिटर्मिनंट दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये काय करू शकतोय, कन्वर्ट करू शकतोय. दिस इज द फिफ्थ प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट. लक्षात घ्या, या प्रॉपर्टीचा यूज आपल्याला एक्झाम्पल्स मध्ये करायचा आहे. आपण जेव्हा प्रॉपर्टीज वरचे एक्झाम्पल्स बघणार आहोत तेव्हा तुम्हाला या प्रॉपर्टीचा यूज करायचा आहे, लक्षात घ्या. तर आता हे झालं रोच्या बाबतीत. आता प्रत्येक वेळी रो मधलेच एलिमेंट्स ऍडिशन मध्ये वगैरे असतीलच असं नाहीये. समजा एखाद्या कॉलम मधले एलिमेंट्स जर दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये असतील तरी सुद्धा आपण तो एक डिटर्मिनंट दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये त्यांच्या समच्या फॉर्म मध्ये आपण एक्सप्रेस करू शकतोय. बघा मग याच पद्धतीने मी लिहितो इथं ए बी x1 प्लस y1 c d x2 प्लस y2 e f x3 प्लस y3. लक्षात घ्या, आता इथं काय झालं, हा जो थर्ड कॉलम आहे बाळांनो, हा थर्ड कॉलम x1 प्लस y1 आहे, x2 प्लस y2 x3 प्लस y3, बरोबर ना. म्हणजे इथं हा थर्ड कॉलम दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. मग आपली प्रॉपर्टी काय सांगते, जर एखाद्या रो मधला प्रत्येक एलिमेंट्स किंवा एखाद्या कॉलम मधले प्रत्येक एलिमेंट्स जर दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये जर एक्सप्रेस करता येत असतील तर आपण तो एक डिटर्मिनंट दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतोय. आता मग सांगा मला इथं काय येणार आहे, यस दिस कॅन बी रिटन ऍज ए बी x1 त्याच्यानंतर c d x2 त्याच्यानंतर e f आणि x3 नंतर प्लस त्याच्या पुढं आणखी काय येणार आहे बघा, यस a b y1 c d y2 आणि e f आणि काय असणार आहे बघा y3. म्हणजे इथं आपण एक डिटर्मिनंट दिला होता पण तो आपण दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस केलेला आहे, बरोबर ना. तर बघा मग फिफ्थ प्रॉपर्टी सर्वांना लक्षात आलेली आहे का नाही. काय सांगते फिफ्थ प्रॉपर्टी, इफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो or column of a determinant can be expressed as sum of two numbers or two elements, then that single determinant can be converted in the form of addition of two different determinants. म्हणजे एक डिटर्मिनंट आपण दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये काय करू शकतोय, कन्वर्ट करू शकतोय. आता तुम्ही विचार करत असाल फक्त ऍडिशन असेल तरच असणार असं असणार आहे का, तर नाही. इथं जर समजा x1 मायनस y1 असेल, x2 मायनस y2 x3 मायनस y3 तरी सुद्धा आपण हा एक डिटर्मिनंट दोन डिटर्मिनंटच्या डिफरन्सच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करू शकतोय, बरोबर ना. त्याच पद्धतीने इथं सुद्धा कॉलम मध्ये समजा दोघांचा डिफरन्स असेल तरी सुद्धा आपण तो काय करू शकतो, दोन डिटर्मिनंटच्या डिफरन्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, बरोबर ना. म्हणजे याची जर व्हॅल्यू पण काय होतं बघा, जेव्हा तुम्ही डिफरन्सचा विचार कराल तेव्हा होतं काय, तर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 0 हे दोन कॉलम 0 0 येणार आहेत किंवा हे दोन रो 0 0 येणार आहेत, त्यामुळं याची व्हॅल्यू 0च येणार आहे. फक्त काय तुमची याची पण व्हॅल्यू तीच यायला पाहिजे. त्यामुळं सबस्ट्रॅक्शन मध्ये हा तितकासा अप्लाय होणार नाही जितका तो ऍडिशन मध्ये कम्फर्ट होईल, बरोबर. म्हणजे आपण दोन नंबर्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये एखादा डिटर्मिनंट असतील त्यातले एलिमेंट्स असतील तर तो एक डिटर्मिनंट आपण काय करू शकतोय, दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, फक्त ऍडिशन साठीच.
बरोबर ना. तर याचं एक एक्झाम्पल बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक एक्झाम्पल मी या ठिकाणी लिहितोय बघा. समजा 6 4 आणि 2 नंतर 1 2 3 2 1 -1. आता हा डिटर्मिनंट आहे बरोबर ना. आता या डिटर्मिनंट मध्ये जर आपण बघितलं तर लक्षात घ्या हा जो 6 आहे तो मी असं लिहू शकतोय 3 + 3. 4 जो आहे तो मी लिहू शकतोय 2 + 2 आणि हा 2 जो आहे तो मी लिहू शकतोय 1 + 1. तुम्ही 4 कशीही करा काही अडचण नाही. नंतर हा 1 2 3 त्याच्यानंतर 2 1 आणि -1 बरोबर. हा जो पहिला रो आहे तो मी काय केला दोन नंबर्सच्या एलिमेंट्सच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. आता मग इथं हा एक डिटर्मिनंट मी दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या फॉर्म मध्ये त्यांच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये हा एक डिटर्मिनंट मी कन्वर्ट करणार आहे. तर बघा मग काय होणार आहे ते. यस 3 2 1 नंतर 1 2 3 नंतर 2 1 -1 आणि प्लस पुढं आणखी काय असणार आहे बघा. आणखी काय होणार आहे त्याच्या पुढं. यस अगेन 3 2 1 1 2 3 आणि 2 1 आणि -1. लक्षात घ्या तुम्ही जर या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलात तर या डिटर्मिनंटची जितकी व्हॅल्यू येणार आहे तीच व्हॅल्यू याची आणि या दोघांच्या समची असणार आहे. लक्षात घ्या. आता मग मी तर काय करतोय या एका डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतोय आणि त्याप्रमाणे या दोन्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू मी फाइंड आउट करतोय म्हणजे दोन्ही व्हॅल्यू सेम येतात की नाही ते आपल्याला बघायचं आहे. आता याची व्हॅल्यू मी फाइंड आउट करतोय. काय येणार याची व्हॅल्यू. येस 6 कॉलम आणि रो ड्रॉप केला 2 × -1 -2 -1 × 3 3 बरोबर ना. व्हॅल्यू आपण या ठिकाणी डायरेक्ट फाइंड आउट करतोय. नंतर -4 कॉलम आणि रो ड्रॉप केला -1 -6 कॉलम आणि रो ड्रॉप करायचा आणि नंतर राहिलेले जे 2/2 चे डिटर्मिनंटचे एलिमेंट्स आहेत त्यांची तुम्हाला डिटर्मिनंट व्हॅल्यू घ्यायची आहे. नंतर +2 बघा हा कॉलम आणि रो ड्रॉप केला 1 × 1 1 -2 2 जार किती येतं 4 येतं बरोबर ना. मग बघा आता हे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला तर याची व्हॅल्यू किती येते थोडक्यात मी तर खाली लिहितोय 6 × किती -5 -4 × किती -7 आणि +2 × किती बघा 1 - 4 दॅट इज अ -3. आणि आता हे सिम्प्लिफाय करूया ना. जर समजा हे सिम्प्लिफाय केलं 6 - 5 किती येतं -30 +7 4 जार +28 आणि मायनस किती येतं 6. लक्षात येतं का बघा. आणि मग या ठिकाणी मला सांगा -30 +28 दॅट इज अ -2 आणि -2 -6 म्हणजेच किती आलं -8. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आहे याची व्हॅल्यू किती आली बघा -8 आलेली आहे. आणि आता मग आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे. हा एक डिटर्मिनंट आणि हा दुसरा डिटर्मिनंट यांची सम केल्यानंतर पण आपल्याला व्हॅल्यू किती यायला पाहिजे -8च आली पाहिजे. मग बघा आता मी काय करतोय लेट म्हणतो मी त्या दोन्ही डिटर्मिनंटची वेगवेगळी व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. 3 2 1 1 2 3 नंतर 2 1 आणि -1 याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. काय ते बघा याची व्हॅल्यू 3 कॉलम आणि रो ड्रॉप केला -2 -3 त्याच्यानंतर -2 पुन्हा कॉलम आणि रो ड्रॉप केला -1 -6 आणि +1 कॉलम आणि रो ड्रॉप केला 1 किती आहे बघा 4. लक्षात आलं सर्वांना. आता मग याची व्हॅल्यू किती येते बघा 3 -5 -2 किती 7 आणि +1 किती येते बघा -3 बरोबर ना. मग ही व्हॅल्यू किती आलेली आहे यस -15 +14 आणि -3 म्हणजेच ही व्हॅल्यू किती येते बघा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ द फर्स्ट डिटर्मिनंट -15 +14 दॅट इज -1 -3 दॅट इज -4 बरोबर ना. आता तसंच जो सेकंड डिटर्मिनंट आहे त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. तो आहे 3 2 1
आणि 1 2 3 2 1 -1. मुलांनो बघा ना, हा सुद्धा काय आहे, सेमच डिटर्मिनंट आहे, म्हणजे याची व्हॅल्यू सुद्धा किती येणार आहे, -4. आणि मग तुम्ही या दोघांची जर ऍडिशन केला, म्हणजे समजा मी याला D1 म्हणतोय आणि या डिटर्मिनंटला मी D2 म्हणतोय, बरोबर ना. मग D1 प्लस D2 जर केला तर किती येणार आहे बघा, -4 -4 दॅट इज अ -8. आणि मुलांनो तीच व्हॅल्यू आपली या D या डिटर्मिनंटची आलेली आहे. म्हणजे तुम्हाला ही प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आली असेल. काय सांगते बघा ही प्रॉपर्टी, इफ एलिमेंट्स ऑफ एनी रो or column of a determinant can be expressed as sum of two numbers, फक्त sum of two numbers, then that one determinant or single determinant can be expressed as sum of two different determinants. म्हणजे तो जो एक डिटर्मिनंट आहे तो तुम्ही काय करू शकताय, दोन वेगवेगळ्या डिटर्मिनंटच्या ऍडिशनच्या फॉर्म मध्ये काय करू शकताय, कन्व्हर्ट करू शकताय. तर सर्वांना प्रॉपर्टी लक्षात आली असेल. तर आता असंच पुढच्या प्रॉपर्टीकडे जाऊया आपण. आता पुढची प्रॉपर्टी काय बघा, जर तुम्ही एखाद्या रो मधल्या प्रत्येक एलिमेंटला किंवा एखाद्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला एका नॉन झिरो कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलात आणि येणारा जो नवीन रो किंवा नवीन कॉलम आहे तो जर तुम्ही त्याच डिटर्मिनंटच्या दुसऱ्या एखाद्या रो मध्ये ऍड केलात किंवा येणारा नवीन कॉलम त्याच डिटर्मिनंटच्या दुसऱ्या कॉलम मध्ये ऍड केलात, तर हे ऍडिशन केल्यानंतर येणारा जो डिटर्मिनंट आहे तर त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंट इतकीच येते. ही खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे, लक्षात घ्या. म्हणजे काय सांगितलं बघा, इफ ऑल एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर कॉलम इज मल्टिप्लाइड बाय अ नॉन झिरो कॉन्स्टंट k and that new row or new column can be added in another row or column, then value of the new determinant is same as the original. म्हणजे जो नवीन डिटर्मिनंट येणार आहे त्याची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंट इतकीच असणार आहे. कसं बघा, आता मी तर ती प्रॉपर्टी एक्सप्लेन करतोय. 6 प्रॉपर्टी आहे ही. काय बघा, समजा ABCDEF GHI हा समजा डिटर्मिनंट आहे, बरोबर ना. याला मी म्हणतो D, बरोबर. आता मी काय करतो बघा, इथं समजा काय करतोय, थर्ड रोच्या प्रत्येक एलिमेंटला मी K न मल्टिप्लाय करतो आणि K न मल्टिप्लाय केल्यानंतर येणारा जो नवीन रो आहे तो मी फर्स्ट रो मध्ये ऍड करतो. आता इथं फक्त एक लक्षात घ्या बरं का, तुम्ही जर रोच्या प्रत्येक एलिमेंटला एखाद्या कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केला तर येणारा नवीन रो हा तुम्हाला दुसऱ्या रो मध्येच ऍड करायचा आहे, कॉलम मध्ये ऍड करता येणार नाही. आणि जर समजा तुम्ही त्या डिटर्मिनंटच्या एखाद्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला एका कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केला तर येणारा नवीन कॉलम हा तुम्ही दुसऱ्या कॉलम मध्येच ऍड करू शकताय, रो मध्ये नाही. लक्षात घ्या, मी इथं दोन्ही त्या प्रॉपर्टीज रो साठी पण आणि कॉलम साठी पण मी ते एक्सप्रेस करून दाखवतोय, इथं लिहितोय. बघा तुमच्या लक्षात येतं का. तर काय करायचं बघा, हा डिटर्मिनंट आहे, मी काय करतोय, थर्ड रोला मी तर नाव देतोय यांना. दिस इज फर्स्ट रो R1 म्हणूया आपण याला. दिस इज द सेकंड रो, याला आपण R2. अँड दिस इज द थर्ड रो, याला म्हणतो मी R3. आता मी काय करतो बघा, या ठिकाणी R1 मध्ये R1 प्लस K इंटू R3. आता बघा, म्हणजे इथं काय केलं मी, R3 या थर्ड रोला वेअर K नॉट इक्वल्स टू 0, R3 या थर्ड रोला नॉन झिरो कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय केलं आणि येणारा जो रो आहे तो मी काय केला, R1 मध्ये ऍड केला. तर मला सांगा इथं D1 म्हणूया आपण त्याला. D1 काय होणार आहे बघा, यस A प्लस K इंटू G हा पहिला एलिमेंट झाला. म्हणजे काय केलं तुम्ही बघा, या G ला K न मल्टिप्लाय केला, R3च्या प्रत्येक एलिमेंटला तुम्हाला K न मल्टिप्लाय करायचं आहे आणि येणारा नवीन रो तुम्हाला फर्स्ट रो मध्ये ऍड करायचा आहे, बरोबर ना. तर बघा, मग G ला K न मल्टिप्लाय केलं, K इंटू G आणि तो A मध्ये ऍड केला. तसंच B प्लस काय येणार आहे, KH आणि त्याच्यानंतर C प्लस काय येणार आहे, KI. लक्षात येतं का बघा. आणि मग
पुढं सेकंड रो ऍज इट इज DEF, थर्ड रो ऍज इट इज GHI. आता लक्षात घ्या, हे फक्त तुम्हाला मल्टिप्लाय करण्यापुरतं R3 तुम्ही यूज केला. नंतर डिटर्मिनंट लिहिताना थर्ड रो आहे तसाच लिहायचा आहे, त्याच्यात काही बदल करायचा नाहीये, लक्षात घ्या. तर बघा, ही प्रॉपर्टी व्यवस्थित लक्षात आली का? आपण काय केलं, थर्ड रोला एका नॉन झिरो कॉन्स्टंटने मल्टिप्लाय केलं आणि येणारा नवीन रो आपण काय केलेलं आहे, फर्स्ट रो मध्ये ऍड केलेला आहे. तरी सुद्धा इथं काय होतं बघा, हिअर व्हॅल्यू ऑफ D इज इक्वल्स टू काय येते, D1. म्हणजे व्हॅल्यूज आर सेम. व्हॅल्यूज ऑफ बोथ द डिटर्मिनंट्स आर इक्वल और सेम म्हणूया. लक्षात येतं का बघा सर्वांना? आता मी इथं रोला मल्टिप्लाय केलं, तसंच समजा मी जर कॉलमला मल्टिप्लाय केलं, म्हणजे पुन्हा मी डिटर्मिनंट घेतोय A B C D E F G H I, बरोबर. हा D आहे दिलेला डिटर्मिनंट. आता लक्षात घ्या, दिलेला जो डिटर्मिनंट आहे इथं आपल्याला काय करायचं, दिस इज द फर्स्ट कॉलम C1, याला सेकंड कॉलम C2, याला थर्ड कॉलम काय म्हणतो मी, C3 म्हणतोय. तर मग मी या ठिकाणी आता काय करतोय बघा, C3 प्लस K इंटू C2. म्हणजे बघा, C3 प्लस K इंटू C2. आता हे जे मल्टिप्लिकेशन आहे ना, जेव्हा आपण न्यूमेरिकल्सची एक्झाम्पल्स बघणार आहोत तेव्हा लक्षात घ्या, हे कॅल्क्युलेशन तुम्हाला मनातल्या मनात करायचं आहे. म्हणजे मनामध्ये तुम्ही सेकंड कॉलमच्या प्रत्येकाला K ने मल्टिप्लाय करायचं आणि येणारा जो कॉन्स्टंट आहे तो येणारा नंबर किंवा तो कॉन्स्टंट त्याच्या करस्पॉन्डिंग C3च्या कॉलम मध्ये तुम्हाला काय करायचंय, ऍड करायचंय, बरोबर ना. मग इथं काय केलं बघा, आता C3 प्लस K C2 म्हणजे बदल जो होणार आहे तो कुठं होणार आहे, थर्ड कॉलम मध्ये. आता इथं बघा काय केलं होतं आपण, R1 प्लस K R3, बदल कुठं झाला, R1 मध्ये. तसं इथं C3 प्लस K C2 म्हणजे बदल कुठं होणार आहे, थर्ड कॉलम मध्ये. तर बघा मग त्याला आपण D1 म्हणूया. D1 इज इक्वल्स टू बघा, चेंज C3 मध्ये होणार आहे, त्यामुळे फर्स्ट आणि सेकंड कॉलम ऍज इट इज, म्हणजेच काय बघा, A B D E G H, आणि त्याच्यानंतर सेकंड कॉलमला तुम्हाला कॉन्स्टंटनी मल्टिप्लाय करायचं आणि येणारा जो कॉलम आहे तो तुम्हाला थर्ड मध्ये ऍड करायचा आहे. म्हणजेच काय ना बघा, C प्लस काय, K इंटू B, बरोबर. त्याच्यानंतर F प्लस काय ना, K इंटू E, याला K ने मल्टिप्लाय केला. आणि नंतर I प्लस काय ना बघा, K इंटू H. लक्षात आलं का बघा, याला D1 म्हटलं मी. तर हिअर म्हणूया D इज इक्वल्स टू D1, म्हणजेच काय, व्हॅल्यू ऑफ बोथ दिस टू डिटर्मिनंट्स आर सेम और आयडेंटिकल और इक्वल. तर लक्षात आलं का बघा, ही जी प्रॉपर्टी आहे सिक्स्थ प्रॉपर्टी, या प्रॉपर्टी मध्ये काय केलं, तुम्ही दिलेल्या डिटर्मिनंटच्या एखाद्या रोच्या प्रत्येक एलिमेंटला किंवा दिलेल्या डिटर्मिनंटच्या एखाद्या कॉलमच्या प्रत्येक एलिमेंटला नॉन झिरो कॉन्स्टंट न मल्टिप्लाय केला आणि येणारा रो किंवा येणारा कॉलम तुम्ही राहिलेल्या रो मध्ये किंवा इतर कॉलम मध्ये जर ऍड केलात, तर हे ऍडिशन केल्यानंतर येणारा जो डिटर्मिनंट आहे त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू ही ओरिजिनल डिटर्मिनंट इतकीच असते, लक्षात घ्या. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती सर्वांना व्यवस्थित लक्षात आले का बघा. तर आता या प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया, त्याबरोबर राहिलेली शेवटची प्रॉपर्टी पण आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत.